कळंब बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट, 2 महिलांचे 70,000चे दागिने लंपास, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण. कळंब बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरट्यांनी 2 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्याने बसस्थानक परिसरातील प्रवाशांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली घटना. बसमध्ये चढताना साधला डाव. पहिल्या घटनेत फिर्यादी मनीषा मधुकर विभूते, वय 46, रा. संदीपनगर, थेरगाव ता. मुळशी, जी. पुणे या 13 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कळंब बसस्थानक येथून कळंब ते परळी बसमध्ये चढत होत्या. याचवेळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाचे 35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुसरी घटना. दुसऱ्याच दिवशी वृद्धा ठरली लक्ष्य. या घटनेचा 24 तास उलटत नाहीत तोच 14 मे 2026 रोजी दुपारी 1.10 वाजण्याच्या सुमारास दुसरी चोरी झाली. मंगल अर्जुन सोनवणे, वय 60, रा. संदीपनगर, थेरगाव ता. मुळशी मानगाव, जी. रायगड या कळंब बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीची संधी साधली. त्यांनी सोनवणे यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे 35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. कळंब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. या दोन्ही घटनांनंतर संबंधित महिलांनी 15 मे 2026 रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलांच्या प्रथम खबरांवरून FIR पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रवाशांना आवाहन. बसस्थानकावर किंवा बसमध्ये चढताना गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची काळजी घ्या. जनसंवाद समाचारला लाईक करा, फॉलो करा आणि